हाय स्टुडंट्स, PPT मिळाली का AS14ची? ओके, नाउ this PPT firstly write down in your notebook and after that we will discuss on AS14. What is the title of AS14? Accounting for amalgamation. In last lecture we discussed the meaning and objectives of AS14. Okay, so today onwards we will discuss about the conditions and other theoretical parts which are included in AS14. So first, what are the conditions for amalgamation? Amalgamation साठीच्या कंडिशन कोणत्या आहेत? तर all the assets and liabilities of transferor company becomes assets and liabilities of transferee company. बरोबर. मग ए आणि बीचं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे. ए लिमिटेडच्या ॲसेट अँड लायबिलिटी, बी लिमिटेडच्या ॲसेट्स अँड लायबिलिटी. आता कोणाच्या ॲसेट्स अँड लायबिलिटी होणार आहेत? ए बी लिमिटेडच्या. लक्षात आलं? ए लिमिटेड आणि बी लिमिटेड हे दोन्ही कंपन्या लिक्विडेशनमध्ये गेल्या आणि त्यांनी नवीन कोणती कंपनी स्थापन केली? ए बी लिमिटेड. मग ए लिमिटेडची ॲसेट अँड लायबिलिटी, बी लिमिटेडची ॲसेट अँड लायबिलिटी आता कोणाची होणार आहे? ए बी लिमिटेडच्या. लक्षात आलं? नेक्स्ट, at least 90% of face value of equity shareholders of transferor company become shareholders in transferee company. कमीत कमी 90% इक्विटी शेअरहोल्डर हे नवीन कमीत कमी 90% इक्विटी शेअरहोल्डर जुन्या कंपनीतले नवीन कंपनीत गेले पाहिजेत. बरोबर. ट्रान्सफरी कंपनीमध्ये ते शेअरहोल्डर झालेले असले पाहिजे. कन्सिडरेशन इज इक्विटी शेअर्स इन ट्रान्सफरी कंपनी. मग ते काय देतात तुम्हाला? ए बी लिमिटेडचे शेअर्स ए लिमिटेडला पण देणार आणि बी लिमिटेडला पण काय मिळणार आहे? ए बी लिमिटेडचे इक्विटी शेअर्स मिळणार आहेत. बिझनेस ऑफ ट्रान्सफरर कंपनी कॅरीड ऑन बाय ट्रान्सफरी कंपनी. बघा, आफ्टर अमलगमेशन काय होणार आहे? ही जी ट्रान्सफरी कंपनी आहे म्हणजे ए बी लिमिटेड आहे तीच ए लिमिटेडचा आणि बी लिमिटेडचा बिझनेस पाहणार आहे. आता दोघांनी वेगळा वेगळा बिझनेस पाहायचा नाही. ए लिमिटेडचा आणि बी लिमिटेड एकत्र आलेत आणि त्यांचा बिझनेस कोण पाहणार आहे? ए बी लिमिटेड पाहणार आहे. बरोबर. आता हेच एक्झाम्पल मी पुढे दिलेलं आहे. पुढच्या स्लाईडमध्ये तेच एक्झाम्पल आहे, परत मी घेत नाही. ओके. नेक्स्ट आहे परचेस कन्सिडरेशन. बघा, ही कन्सेप्ट गेलेली आहे FYCOMला तुम्हाला. मी पुन्हा सांगते. परचेस कन्सिडरेशन. कन्सिडरेशन मीन्स काय? विच अमाऊंट फक्त म्हणत नाही मी, अमाऊंट ऑर शेअर्स ऑर डिबेंचर्स विच यू गेट फ्रॉम द वेंडी कंपनी. दोन आहेत की नाही, वेंडॉर आणि वेंडी. ह्या वेंडी कंपनीने नवीन ए बी लिमिटेडवर असं म्हणते मी, ए बी लिमिटेडनी ए लिमिटेडला आणि बी लिमिटेडला जे काही दिलं असेल, शेअर्स दिले असतील, डिबेंचर्स दिले असतील, कॅश दिली असेल, त्याला काय म्हणायचं? कन्सिडरेशन. आणि परचेस कन्सिडरेशन म्हणजे काय? की ए बी लिमिटेडनी जो काही बिझनेस परचेस केला ए लिमिटेडकडून आणि बी लिमिटेडकडून, त्या बदल्यात ह्या दोन्ही कंपन्यांना जो काही मोबदला दिला असेल त्याला काय म्हणायचं? परचेस कन्सिडरेशन. कन्सिडरेशन म्हणजे काय? मोबदला. इन अमलगमेशन बघा, ए न्यू कंपनी ॲक्वायर्स द बिझनेस ऑफ ओल्ड कंपनीज फॉर ए सर्टन प्राईस विच इज नोन ॲज PC. PC मीन्स पर्सनल कम्प्युटर. नाही ना? PC मीन्स इथं काय घ्यायचं? परचेस कन्सिडरेशन. बघा, मोबदला देते. इट इज सॅटिस्फाईज बाय इश्युईंग शेअर्स अँड डिबेंचर्स टू द ओल्ड कंपनीज. काही वेळेस शेअर्स देते, डिबेंचर्स देते, कॅश देते. बरोबर. आणि मग त्याला काय म्हणायचं? परचेस कन्सिडरेशन. आता हाऊ इट इज कॅल्क्युलेटेड, ते कसं कॅल्क्युलेट करायचं? व्हॉट आर द मेथड्स फॉर कॅल्क्युलेटिंग परचेस कन्सिडरेशन? देअर आर 3 मेथड्स फॉर कॅल्क्युलेटिंग परचेस कन्सिडरेशन. 3 पद्धती आहेत. 3 पद्धतींनी परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट केलं जातं.
बरोबर. परचेस कन्सिडरेशन म्हणजे काय कळलं आहे का? बिझनेस ज्या किमतीला खरेदी केला जातो त्याला म्हणायचं परचेस कन्सिडरेशन. बरोबर. मग व्हॉट आर दॅट मेथड्स? फर्स्ट लमसम मेथड, एक रकमी अमाऊंट दिली जाते लमसम. 1 कोटीला बिझनेस खरेदी केला, घ्या 1 कोटी. तिथे ॲसेट लायबिलिटीचं कॅल्क्युलेशन होत नाही. समजलं? लमसम मेथड. पेमेंट्स मेथड, इथं पण तेच आहे. एक अमाऊंट ठरवली जाते आणि त्या अमाऊंटमध्ये पेमेंट केलं जातं. आणि नेक्स्ट आहे नेट ॲसेट मेथड. जेव्हा अमलगमेशनचं टॉपिक आहे तुम्हाला नेक्स्ट सेमिस्टरला तुम्हाला अमलगमेशन शिकणार आहात तुम्ही, आणि तेव्हा तुम्हाला ह्या डिटेल मेथड सगळ्या शिकवल्या जातील. समजलं? आता नेट ॲसेट मेथड्स म्हणजे काय? ॲसेट्स मायनस लायबिलिटीज. आता ॲसेट मायनस लायबिलिटी, ॲसेट कुठल्या, लायबिलिटी कुठल्या? ए लिमिटेडच्या ज्या काही ॲसेट्स ए बी लिमिटेडनी घेतलेल्या आहेत त्यातनं ए बी लिमिटेडनी घेतलेली लायबिलिटी लेस करायची. बघा, ए बी लिमिटेड काय करणार आहे? ए लिमिटेडच्या ॲसेट्स आणि लायबिलिटीज घेणार आहे, बी लिमिटेडच्या ॲसेट्स आणि लायबिलिटीज घेणार आहे. आता परचेस कन्सिडरेशन मी पी सीच म्हणते. पी सी कॅल्क्युलेट करत असताना काय केलं जाईल? ए लिमिटेडच्या 10 लाखाच्या ॲसेट मायनस 2 लाखाची लायबिलिटी असेल. 10 लाख मायनस 2 लाख, पी सी किती आलं? 8 लाख. समजलं? नेट ॲसेट मेथड. नेट ॲसेट मेथडमध्ये काय केलं जातं? ॲसेट्स मायनस लायबिलिटीज. मला असं वाटतं की हे तुमचं FY BComला झालेलं आहे. बरोबर ना? तरी पण मी काय करते की तुमची पाटी कोरी आहे, यू आर प्लेन, असं समजून तुम्हाला समजावून सांगते. समजलं? 3 मेथड कोणत्या आहेत? लमसम मेथड, नेट पेमेंट मेथड आणि नेट ॲसेट मेथड. ठीक आहे. बरं. आता काय आहे? इन परचेस मेथड, डिफरन्स बिटवीन परचेस कन्सिडरेशन अँड नेट ॲसेट इज असर्टेन आयदर गुडविल और कॅपिटल रिझर्व. खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे, खूप महत्त्वाची. PPT मधली स्लाईड नीट बघा. आता काय झालं इथे? तुम्ही नेट ॲसेट मेथडमधून 8 लाखाचं तुम्ही काय केलेलं आहे? परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट केलं. एक्झाम्पल 8 लाख रुपीज. 10 लाखच्या ॲसेट होत्या, 2 लाखचं काय होतं? लायबिलिटी होती. नेट ॲसेट किती आली? 8 लाख रुपीज. बरोबर. बरं. आता इथे काय आहे? नेट ॲसेट आहे 8 लाख. बरोबर. आता कंपनीने काय केलं? तो बिझनेस घेतला आहे 10 लाख रुपयाला, 10 लाख रुपीज. का पुन्हा 12 घेऊ का मी? बरं. कंपनीने बिझनेस 12 लाखला घेतलेला आहे. इफ कंपनी परचेस्ड बिझनेस फॉर ₹12 lakh अँड ॲसेट्स आर फॉर ₹10 lakh अँड लायबिलिटीज ऑफ ₹2 lakh, इट मीन्स नेट ॲसेट किती आल्या? 8 लाख. बरोबर. आणि बिझनेस केवढ्याला खरेदी केलेला आहे? 12 लाख. 12 लाख मायनस 8 लाख किती आला डिफरन्स? 4 लाख. पॉझिटिव्ह असेल तर त्याला काय म्हणायचं? गुडविल. बघा, पुन्हा पुन्हा ऐका. मुद्दाम मी तुम्हाला व्हिडिओज देणार आहे त्याच्यामुळं तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकू शकता. गुडविल कसं कॅल्क्युलेट करायचं? पी सी मायनस नेट ॲसेट. हे गुडविल कुठे शो करायचं? बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. बरोबर. आता त्याच्या उलट सिच्युएशन आहे. उलट बिझनेस खरेदी केला आहे 10 लाखाला आणि नेट ॲसेट आहेत 12 लाख. बरोबर. मग काय झालं? निगेटिव्ह आलं. समजा वरच्याच फॉर्म्युल्यामध्ये आपण घातलं तरी काय झालं? मग निगेटिव्ह आलं. किंवा नेट ॲसेट 12 लाख मायनस पी सी 10 लाख, 2 लाख आला. हा 2 लाख काय आहे? कॅपिटल रिझर्व. बरोबर. आणि हा कॅपिटल रिझर्व कुठे दाखवायचा? बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. रिझर्व अँड सरप्लस असतं की नाही आपलं इक्विटी शेअर कॅपिटलच्या खाली, तिथे आपण ते दाखवणार आहोत. बरोबर. ठीक. हे प्रॉब्लेमच्या वेळी पुन्हा सांगेन तुम्हाला मी समजून, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, इझी आहे समजायला. आता AS 14 काय सांगतं? AS 14 सांगतं की काय काय केलं पाहिजे अमलगमेशनला. नेम अँड नेचर ऑफ बिझनेस. बिझनेसचं नक्की नाव काय आहे, स्वरूप काय आहे, त्याची डेट काय आहे इफेक्टिव्ह, कुठली अकाउंटिंग मेथड फॉलो करतात, नंतर
कुठल्या कुठल्या स्कीम आहेत त्यांच्याकडे, काय आहे, हे सगळं डिटेलमध्ये AS14मध्ये आपल्याला शो करावं लागतं. कुठले शेअर्स इश्यू केले, इक्विटी शेअर किती दिले, प्रेफरन्स शेअर्स किती दिले, बरोबर. नंतर कोणाला किती, कुठल्या कंपनीला किती दिले, कुठल्या 2 कंपन्या असतात की नाही, त्यांचं पर्सेंटेज काय होतं, काय रेशो होता, हे पण आपल्याला दाखवावं लागतं. आपण परचेस कन्सिडरेशनची ट्रीटमेंट काय दिली, गुडविल आलं का, कॅपिटल रिझर्व्ह आलं का, ते किती आलं, ते कुठे शो करणार, हे सगळं आपल्याला तिथे सांगावं लागतं, बरोबर. कन्सिडरेशन म्हणजे मोबदला PCतला, बरोबर आहे. इन्क्लुडिंग डिस्क्रिप्शन गुडविल और कॅपिटल रिझर्व्ह, पिरियड ऑफ ॲमॉर्टायझेशन ऑफ गुडविल. गुडविल आपण कसं राईट ऑफ करणार आहोत हे पण आपल्याला काय करावं लागतं, AS14नुसार शो करावं लागतं. समजलं. तर अशा पद्धतीने हे काय आहे, अमलगमेशन. अमलगमेशनचे AS14चे ही PPT आणि थिअरी तुम्ही लिहून काढा. आणि नेक्स्ट लेक्चरपासून मी 2 प्रॉब्लेम घेतलेत. थोडेसे मोठे प्रॉब्लेम असतात, खरं तर केस स्टडी देणं चुकीचं आहे अमलगमेशनला, पण मी थोडंसं या पद्धतीने तयार केलेत प्रॉब्लेम. नाहीच आहेत केस स्टडी पुस्तकांमध्ये कुठेच. मी छोट्या छोट्या केस स्टडीज तुम्हाला समजाव्यात म्हणून मी काल टाईप केल्या आणि एका PPTमध्ये 2 एक्झाम्पल घेतलेली आहेत. आणि हे एक्झाम्पल मी तुमचे नंतर घेईन, नंतरच्या PPTमध्ये, नंतरच्या लेक्चरला मी तुमचे हे घेईन. ओके, बाय, थँक्यू.